बहुतेक वेळेस काय होतं सांगतो तुम्हाला. तर पहिला रूल फक्त एवढा आहे की कोणाकडून चांगलं बी अपेक्षित नका करू. हा, तुम्ही चांगल्यासाठी एक्सपेक्ट करू शकता, अपेक्षित नका हो. एक्सपेक्टेशन कोणाकडून नका ठेवू, आणि नाही कोणाकडून वाईट तर एक्सपेक्ट करा. कारण की गाईज, मी ॲक्च्युलीमध्ये प्रॅक्टिकल ह्याच्यावर जास्त चालणारा माणूस आहे, आणि कधी कधी मी थोडासा डिल्युजनमध्ये पण चालतो. पण मला फक्त एवढं सांगायचं आहे, ह्या दुनियामध्ये तुम्हीच बघा ना काय जास्त होतं. क्राईम जास्त होतं आहे का चांगल्या गोष्टी तुम्हाला न्यूजवाले जास्त दाखवतात? क्राईम मुद्दामून. का? कारण की कधीच तुमचं फोकस पॉझिटिव्हिटी म्हणजे ग्रोथवर जाऊ नये. हा गेम आपल्याला ब्रेन वॉश करण्यासाठी बनवलेला आहे. तर त्याच्यामुळं न्यूज तुम्हाला ब्रेन वॉश करत आहे. तुम्हाला माहिती आहे की ॲक्च्युलीमध्ये एक गोष्ट मला बोलायची होती, ते म्हणजे की आपण फायनान्सवर का फोकस करतोय. का कधी आपल्याला शाळेमध्ये फायनान्सबद्दल नाही शिकवलं गेलं? तुम्हाला माहिती आहे का? कारण की जी ब्रिटिशर्स लोकांची सिस्टम होते ना, त्यांना आपल्याला गुलाम बनवायचं होतं. मग ते फायनान्सबद्दल असो, फायनान्सने असो, सगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला ती ब्रेन वॉशिंग आहे ना आता कट करायची. हे मी व्हिडिओ का बनवतोय? कारण की ॲक्च्युली हे व्हिडिओ मी बनवून फक्त मला एवढंच बोलायचं आहे, ते म्हणजे की तुम्ही एक कम्प्युटरसारखे, त्यांनी तुमचा जो अल्गोरिदम आहे तो फॉर एव्हर नाही चेंज केला. त्यांनी फक्त तुमचा अल्गोरिदम टेम्पररी बंद केला आहे. आपला ब्रेन एक फरारी सारखा आहे. त्या फरारीला त्यांनी गॅरेजमध्ये क्लोज केलं, पण ती फरारीची व्हॅल्यू कुठं असते? रस्त्यावर गेल्यावर. बरोबर. मग तसा विषय काय झाला, ज्यांनी स्कूल सिस्टम बनवली त्या माणसाला पाहिजे होते काम करणारे लोक, त्याला विचार करणारे लोक नाही पाहिजे होते. मग त्यांनी काय केलं, सिस्टमच अशी बनवली की आपण आपला जो उद्देश आहे तो फक्त गुलामी, न कळत. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यासाठी त्यांनी एक एन्व्हायरमेंट ला ब्रेन वॉश केलं, आणि आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, जे एन्व्हायरमेंट ऑलरेडी ब्रेन वॉश आहे की आपल्याला गुलामच बनायचे. आता मी बोलणार आहे हळूहळू ह्या गोष्टीवर, पण मला फक्त एवढं बोलायचं आहे, भावांनो, तुमच्यामधले जे पण थॉट्स आहेत त्यांना एक्सप्रेस करणं स्टार्ट करा. कॅमेऱ्याच्या समोर स्वतःचं एक इंस्टाग्राम पेज उघडा, स्वतःचं एक यूट्यूब चॅनल उघडा. दुनियामध्ये खूप चांगले लोक आहेत, ठीक आहे, ते जे तुमचं ऐकतील. तुमच्या घरचे नाही ऐकत, इट्स ओके. तुमचे फ्रेंड नाही ऐकत, ते लोक कधी तुमचे नव्हतेच, जे तुम्हाला एक्सप्रेस करण्याची आजादी नाही देत. तुम्ही कॅमेराला आपला मित्र बनवा, आणि असं होऊ शकतं की तुमच्या ह्याच्याने कोण ना कोण मोटिवेटेड होईल, जे तुम्हाला आत्ता वाटत नाहीये.